ह्याच्या संग आउटडोर ऍक्टिव्हिटीज करायला काय मजा येईल. पाहाला लवकर झालं तर लवकर टकलं करायला लागत. आईच्या गावात कसलं ब्राईट 10:15 झालेत आणि भाई काय ऊन आहे. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 33 ऑफ डेली व्लॉगिंग. मागच्या जरा व्हिडिओमध्ये आय गेस जरा घोळ झालाय. मी 31 बोललो होतो, जो की 32 होता. बट एनिवेज, आपण दरवेळेस आपला व्लॉग चालू करतो आपल्या सेटअपपासून आणि तिथे सारा पसार आहे. सो म्हटलं की आज जरा वरती जाऊन छान असं फ्रेश मूडमध्ये व्लॉग सुरुवात करू. भगवा बघा आपला काय मस्त फडकतोय. लास्ट टू लास्ट व्लॉगमध्ये आपण संध्याकाळच्या इकडे वरती आलेलो आणि मी तुम्हाला या लाईट्स वगैरे दाखवल्या होत्या ना. त्या लाईट्स तशाच ऑन ठेवून मी गेलो खाली आणि पूर्ण दिवस पूर्ण रात्र त्या लाईट्स चालू होत्या. काल संध्याकाळी शेजारचे बोलले की लाईट चालू आहे, तेव्हा कुठं जाऊन ती लाईट बंद केली, नाही तर ती चालूच होती. आय होप सो तुम्ही आपला टकला चॅलेंज वाला व्हिडिओ बघितला असेल. तर त्या दिवशी होते आपले 34 सबस्क्रायबर्स, म्हणजे 4334. आता झाले 37 बाय 3 सबस्क्रायबर वाढले. लवकर झालं तर लवकर टकलं करायला लागेल. बघा आता तुमच्या हातात आहे. बरेच दिवस तुम्ही पण बघताय की आपण एक्सरसाइज वगैरे काही केलीच नाहीये. हे बघा काय हालत झाली आहे, अख्खी धूळ बसली आहे बघा पूर्ण बेंचवरती. तर काय बोलायचंच नाही, पुसत राहावं लागतं तेव्हा कुठं ते जरा नीट राहतं. नाहीतर मग असे 2-4 दिवस झाले, आता तरी 2-4 दिवस झालेत. अजून जर 2 आठवडे झाले ना मग तर एक लेअर जमते त्याच्यावरती. चला आता जाऊ खाली, आपल्याला टॅन बिलकुल नाही व्हायचं. काही दिवस असतात ना ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच न करता तुम्ही एकदम जास्त बोर होऊन जाता आणि नुसते झोपून असतात. तसा काइंड ऑफ दिवस होता माझा आजचा. कारण सकाळी जे फुटेज होतं, सकाळी इथून मी खाली गेलो, त्यानंतर मग सिलिंगवाला तो आला होता. आज सिलिंगचं काम कम्प्लीट झालं, जे पॅनलिंग वगैरे होतं ना ते सगळं कम्प्लीट झालं. आणि काल तुम्ही बघितलं आपण ते स्क्वेअरवाले लाईट्स, जे मेन लाईट्स आहेत ज्यांनी उजेड पडणार आहे, त्या लाईट लावल्या आपण. पण ज्या बाकीच्या लाईट्स होत्या ना, ज्या शोसाठी किंवा मग काय बोलतात त्याला, एक एडिशनल म्हणून आपण लावतो COB लाईट्स, त्या आम्ही आणायला गेलो होतो दादा आणि मी. पण ते काय भेटल्या नाही आम्हाला इथे जसे आम्हाला हवे होते. आम्हाला 3-in-1 हवे होता. इथे मल्टी कलर नव्हते, सिंगल कलरमध्ये होते. सो मग ते आम्ही म्हणलं की थोडे वेळ थांबू, मग नंतर भेटल्यानंतर मग लावू. सो ते पण नाही भेटलं. आणि स्ट्रीप लाईट आम्ही लावली आहे, रोप लाईट, बट ते मे बी आम्हाला चेंज करावं लागेल. किंवा मग त्याला ती काय बोलतात त्याला, पॅनल काय बोलतात त्याला, सरफेस पॅनल काहीतरी बोलतात, ते आणावं लागेल. मे बी त्याच्यात टाकावी लागेल रोप लाईट, कारण तिचा ब्राईटनेस खूप जास्त आहे. सो त्यानंतर मग आम्ही निवांत बसलेलो, मग रील्स एडिट वगैरे केल्या. 2-3 रील्स होत्या त्या एडिट केल्या, पेंडिंग होत्या त्या. आणि मग निवांत झोपून गेलो. मी म्हटलं की आता उद्या आपल्याला लवकर उठायचंय आणि हे 2-4 दिवस आपले असेच गेलेत. सो म्हटलं की आता रेस्ट प्रॉपर करून घेऊ, मग उद्यापासून सगळ्या गोष्टी लाईनवर आणू, वर्कआउट वगैरे सगळं. कारण उद्या आहे सोमवार आणि उद्या सकाळी लवकर उठायचंय, कारण गेल्या सोमवारी आपण गेलो नव्हतो आपलं ड्यूक्स नोजला. सो उद्या तर जावंच लागेल. सो बघूया, तर उद्या रुद्र आला तर रुद्राला पण घेऊन जाईन मी. सो असा काहीसा दिवस होता माझा. आता वाजलेत 6:03 झालेत. सो आता म्हटलं की जाऊ जरा वरती. 5 वाजता उठलो मी, काहीतरी 5-5:15 वाजता. त्यानंतर जेवलो आणि वरती आलोय आता मस्त पैकी. मग ह्या टायमाला हॅमॉक मस्त वाटतं, जरा वारा वगैरे आहे ना, कारण आता उन्हाळा आहे, खूप जास्त ऊन असतं. सो बेटर वेज की संध्याकाळच्या वेळी. आणि हे आपल्याला चेंज करायचं आहे ना, हे पण आता करूच आपण. थांबा तुम्ही, आता एक गोष्ट पटापट करूनच टाकू आपण भाई. हॅमॉक ना मला लय जास्त आवडतं. म्हणजे ह्याच्या संग आउटडोर ऍक्टिव्हिटीज करायला काय मजा येईल. मला एक जागा माहिती आहे मस्त समरमध्ये ना, तिकडे पाणी वगैरे वाहतं, लोणावळ्यातच आहे. सो तिकडे आपण हे घेऊन जाऊ मस्तपैकी भाई, मजा येईल. तुम्हाला दिसेल या वीकमध्ये मोस्टली आय विल ट्राय की जाऊ आपण. आणि बाय द वे मी विचार करतोय की आता आहे ना जरा गोष्टी एक्सप्लोर करायचा. मी तुम्हाला जसं आय गेस मागच्या काही ब्लॉग्समध्ये बोललो पण असेल
की लोणावळ्यातल्या अजून काही गोष्टी किंवा लोणावळ्याच्या बाहेरच्या एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहे मी. सो बघूयात, त्याची शुभारंभ ह्यांनीच करूयात आपण. मस्तपैकी जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो. इन्स्टावरती रील्स येतीलच, सो इन्स्टावरती फॉलो करा बाई, कारण तिकडे सगळे लाईव्ह अपडेट्स येतात. सो इथे किंवा इथे कुठेतरी लाईव्ह लाईव्ह अपडेट म्हणतोय, इन्स्टाचा आयडी येत असेल, जाऊन नक्की फॉलो करा. चला आता मी जातो खाली. आता किती वाजले माहिती का? 7:09 झालेत. जाऊ खाली आणि बघूयात पुढे काय होतंय ते. तर आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता वाजलेत रात्रीचे 10 अँड इट्स टाइम टू गो फॉर वॉक. तो जर अजून आला नाही तर येईलच तो, आणि मग आम्ही दोघं जाऊ वॉकिंगला. आलेले आहेत साहेब. बरोबर टाइमवर चालेल. काय 5 मिनिटं लेट आहे. चल तू आज काय मॅच यार मुंबई आणि आपण ठीक आहे ना, टाइम तो टाइम आहे भाई. मॅच मी पण बघतोय, पण ठीक आहे. मुंबई आम्ही मुंबई कट्टर समर्थक. तुम्ही कुठले येतो? CSK ने हरवलं पण मुंबईला आज. ए मॅच झाली नाही अजून नाही का? पहिली गोष्ट ठीक आहे ना. पण 12 बॉल मध्ये 6 रन पाहिजे. जिंकली CSK. नाही जिंकणार आहे मुंबई, जिंकणार. जिंकली भाई CSK. आता काय, मी पण मुंबई समर्थक आहे, पण ठीक आहे. आता काय, पहिली मॅच आपण द्यावाला देतो नाही. जाऊ द्या. CSK जिंकली गाईस. पाहाला जितू और नाही जितू, आम्ही तर मुंबई. डन फॉर द डे. 11:43 12 वाजलेत. ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ. बाय.